मला एवढी उत्सुकता आहे कारण भरली केळी ही संकल्पनाच मला माहिती नव्हती. वाडा जुना झाला म्हणून प्राजक्त जुना कसा होईल आणि प्राजक्त जुना म्हटला तर नवा बहर कसा येईल. वाह. हाय सत्री, Hello. काय म्हणतोयस? मस्त मजेत. सगळ्यात आधी ना तो ड्रेस आहे अतिशय सुंदर. तुझा पण खूप मस्त रंग आहे जरा असं स्पेशल फेस्टिव्ह वाटतंय ना. आणि आज काय स्पेशल एवढे मस्त एकदम डँगलिंग झुमकाच घालून आलेली आहे. मी खुश आहे कारण आता काय येणार आहे, राखी पौर्णिमा. आणि मला राखी पौर्णिमा खूप आवडते. व्हेरी गुड. कारण माझे भाऊ, मी त्यांना राखी बांधते वगैरे, ते तर आहेच प्रेम. पण माझी नणंद ना गौरी, ती माझ्या नवऱ्यासाठी खोबऱ्याच्या वड्या घेऊन येते. ओके. इतक्या मस्त असतात त्या. म्हणजे मी वाट बघते की ती कधी नचिकेतला राखी बांधणार आणि आम्हाला त्या खोबऱ्याच्या वड्या कधी मिळणार. व्हेरी गुड. म्हणजे दरवर्षी नारळी पौर्णिमेला खोबऱ्याच्या वड्या ह्या असतातच कारण त्याला खूप आवडत. पण मला नारळी भात तेवढा नाही आवडत. तुला काय आवडतं? आमच्याकडे जनरली नारळी भातच केला जातो. पण आज ना आपण नारळाची बर्फी, वडी, भात काहीच नको करूया. मग केळ्याचा वापर करून आणि खोबऱ्याचा वापर करून एक मस्त भरलेली केळी करूया. भरलेली केळी. अरे जबरदस्त लागतात. मी आयुष्यात पहिल्यांदा भरलेली केळी हा शब्द ऐकलाय. आता काय कृती बोलते, तुम्ही करत नाही घरी भरलेली केळी? कधीच नाही. ओ, मग तर पाहिलीच पाहिजे आजची रेसिपी. मग काय काय लागेल आपल्याला? खूप कमी गोष्टी लागतात. फक्त गूळ, केळी आणि नारळ ह्या 3 मुख्य घटक आहेत आणि मस्त बनतात. सगळे इन्ग्रेडियंट्स तर आवडीचे आहेत, त्यामुळे साहित्य जमवायला सुरुवात करूया. डन. केशर, चारोळ्या, हा गुळ आहे ना? गूळ आहे. मस्त शाही तयारी आहे. करेक्ट. आणि ना सोप्या घरातल्या गोष्टी आहेत, पण अशा गोष्टी आहेत ज्यांनी हमखास गोष्ट मस्त होणार आहे. मस्त. मी ना आता नारळाचा चव करायला घेतो. हं. आणि तू मे बी माझ्याकरता थोड्याशा चारोळ्या भाजून दे. चालेल. या छोट्यामध्ये चालतील? हो चालेल. मस्त. चारोळ्या थोड्याशा अंडररेटेड नाही वाटत? म्हणजे हो, एवढ्या मस्त असतात, पण खरंच. त्यांना ना जसं पिस्ता बदामला जे महत्व मिळालंय ते समा चारोळ्यांना नाही मिळालेलं आहे. म्हणजे ड्रायफ्रुट्स मध्ये चारोळ्या धरल्याच जात नाहीत असं मला Correct. वाटतं. मला पण एक. थँक्यू. पण चारोळ्या भाजून घातल्याने काय होतं? एक तर त्याची सालं काढता येतील आपल्याला. ओके. आणि ना ते भाजले की ना त्याची जास्त छान चव खमंग. येते बाहेर. येस. आणि नुसत्याच ना तुपावर वगैरे असं नाही काही? नुसत्या कोरड्या. श्रीखंडात वगैरे अशी एखादी चारोळी हो, आली की किती मज्जा मस्त येते. वाटतं. हे बघ, तूप थोडं तापलंय. हा. मी ह्याच्यात घालतो खोबरं. हल्ली आपल्याला तूप घरी करायला वगैरे वेळ मिळत नाही रे. खरंय. आणि आपण इतके हेल्थ कॉन्शियस झालोय की आपण म्हशीचं दूध वापरत नाही, त्यामुळे साय येत नाही. करेक्ट. आणि साय आली नाही की मग पुढचं सगळंच. करेक्ट. मला नेहमी दत्ताची गाय, गाईचं दूध ते आठवतं. प्रभा, इथे आमच्या घरी सायला एवढं छान सांभाळून ठेवतात फ्रीजमध्ये. म्हणजे जेवढी दुधाची काळजी नाही घेतली जात तेवढी साईची काळजी घेतली जाते. मला अलीकडेच कोणीतरी सांगत होतं की ती काळजी नाही घेतली आणि मग ती साय कडवट झाली. साईला पण विरजण लावावं लागतं ना. करेक्ट. बघ, थोडंसं आपण हे खोबरं भाजून झालंय. मी ना ह्याच्यात चिमूटभर मीठ घालणार आहे. बरं. आता हे ना आपल्यावरती आहे, जर का नैवेद्य दाखवायचा असेल, मीठ नसेल घालायचं तर नाही घातलं तरी चालेल. पण इफ यू आस्क मी पर्सनली, मला सगळ्या गोड गोष्टींमध्ये थोडंसं आवडतंच. ए का रे, देवावर का अन्याय? देव. एक्झॅक्टली. त्याचबरोबर याच्यात मी घालतोय गूळ. मला एवढी उत्सुकता आहे कारण भरली केळी ही संकल्पनाच मला माहिती नव्हती. ही स्वीट डिश म्हणून करतात. थोडं ना ह्याच्यात दूध घालतो मी. ते जरा थंड झालं की त्याची आपण आता सालं काढू शकू. खरंच की चारोळ्यांची सालं निघतात. मस्त वास येतो. येस. त्याचबरोबर थोडी जायफळ. मला असं वाटायला लागलंय सकाळी सकाळी आपली शिफ्ट सुरू झाल्या झाल्या लंच ब्रेक घेऊया. करेक्ट. मला खायचंय.
आणि ना ही भरलेली केळी प्रत्येकाच्या घरी इतक्या वेगळ्या वेगळ्या तऱ्हा आहेत बनवण्याच्या. आत्ता ना मी आपल्या सेटवरतीच मनीषा ताईशी बोलत होतो, तर ती सांगत होती अरे एवढा वेळ लागतो आमच्याकडे, तर मी केळी आणल्यापासून प्लेटमध्ये सर्व करेपर्यंत 15व्या मिनिटाला होऊन जातं. बापरे. मला ना ह्या चारोळ्या पाहिल्यावर सुंदर कविता प्रकार आहे तो. चारोळ्या मला वाटतं चंद्रशेखर गोखलेंच्या आहेत जास्त. ओके. पाठ नाही आहेत मला, पण आपली मी आत्ता तेच म्हणणार होतो, एखादी माहिती असेल तर बोल की. सांगू तुम्हाला, वाडा जुना झाला म्हणून प्राजक्त जुना कसा होईल. वाडा जुना झाला म्हणून प्राजक्त जुना कसा होईल, आणि प्राजक्त जुना म्हटला तर नवा बहर कसा येईल. वाह वाह, मस्त ना. हे बघ, आपला हा नारळाचा चव ऑलमोस्ट झालेला आहे. तू ती चारोळी ऍड करतेस का याच्यामध्ये? आता मी एक छान भुंकर मारणार आहे, पण आपल्या प्रेक्षकांच्या डोळ्यात नको उडायला सालं, त्यामुळे मी थांबा. आणि त्याचबरोबर मी इथे थोडं केशर पण ऍड करतोय. केशर अर्थातच स्वादासाठी. येस. मला हा खेळच मिळालाय फुंकर मारून, कारण मी पहिल्यांदा चारोळी भाजली आहे आणि त्याची सालं निघतात हे मला कळलंय. आणि आता ना तू ती नुसती चारोळी देखील खाऊन बघ, काय मस्त लागते. खरंच ते काम आधी करते. करेक्ट. टाकू त्याच्यात. अच्छा, मी पण एक खाऊन टाकतो ना. रेडी. झाला आपला नारळाचा चव तयार. आणि आता भरलेली केळीचं द मेन इन्ग्रेडियंट केळी, त्यांचं थोडंसं आपण काम करूया. ओके. आता नाही, ह्या भरलेल्या केळ्यांना आपल्याला सालांचा पण वापर करायचा आहे. बरं. त्यामुळे जनरली केळी धुवून खात नाही, पण ही मी धुवून ठेवलेली आहेत. बर. हो, मी एक दाखवतो मला हो कसं कापून हो हवंय. नक्की. असं म्हणतात की केळं हे पोटाला शांत करणारी गोष्ट आहे. त्यात केळ्याची साल ही तर आपली संपूर्ण पचन संस्था स्वच्छ करणारी गोष्ट आहे. मला फार आवडतं बघायला, तुझी बोटं जवळजवळ असं म्युझिक तयार केल्यासारखी फिरत असतात कुठल्याही गोष्टीवर. बघा, आपल्या बरोबर शेफ असला की किती फरक पडतो. मी अशी दणादण सालं सोलली असती, तो किती नजाकतीने साल काढतोय बघा केळ्याचं. म्हणजे ना जेवढं पॉसिबल आहे ना तेवढं साल न तोडता अख्खं घेतलेलं बरं, कारण आपल्याला ह्याचा नंतर ना पॅनमध्ये वापर करायचा आहे ओ. इफ पॉसिबल. आता खूपशा रेसिपीजमध्ये ना भरलेली केळी ही ती जी साऊथ इंडियन केळी असतात बरं, राजाळी केळी, ती वापरून देखील केली जातात. पण ऑनेस्टली आजकाल ती फारशी ना सहज मार्केटमध्ये मिळत नाही. एखादं दुकान असतं प्रत्येक एरियात जिथे या साऊथ इंडियन गोष्टी कारण ना मिळतात. ती एकतर ना मोठी असतात, फर्म एकदम खटखटीत असतात, त्यामुळे त्याच्यात आयडियली परफेक्ट बनू शकतो भरलेली केळी. मुंबईत सगळेजण वेलची केळी किंवा इलायची केळी म्हणतात. हो. आम्ही सोनकेळी म्हणतो. अच्छा. अजून लागणार आहेत का चारोळे? नाही नाही नाही, बस. किती करू ग केळी मी? 7. 7 करू. Done. माझा आवडता आकडा आहे. म्हणजे पुरेल का 7 केळ्यांना हे? हो हो, सहज. 2 ओळीत म्हणजे आपली, तू जसं म्हणालास की सोपी रेसिपी आहे, तसं 4 ओळी लिहिणं किती सोपं आहे, पण त्याच्यामध्ये भाव किती सुंदर आहे ना, किती खोल आहे. हे बघा, आता मी ह्याला स्टफ करायचे. भरलेली केळी आहेत, सो स्टफ करायचं. मी त्याला थोडा एक चीर पाडून घेतोय, म्हणजे आपण ह्याच्यामध्ये आपलं सगळं जे खोबऱ्याचं जे अमेझिंगचं सारण केलंय ते भरू शकू. छोटेसे काप घेतलेत सत्यजितनी, म्हणजे त्याच्या आत भरता येईल. ह्या नारळी पौर्णिमेला तू हे नक्की घरी कर. नक्की. अरे, नवा पदार्थ बघितला ना की आपल्या मनात नकळत प्लॅनिंग सुरू होतं Correct. की हे कधी करून बघूया. ह्याच्यात जी वेळ जातो ना ते फक्त ह्याचे सोपस्कार करण्यामध्येच, नाही तर अदरवाईज काही फारसा वेळ लागत नाही गोष्टीला. खरंय. ओके. आता ना ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी ना मी हे हाताने भरणार आहे, त्यामुळे प्लीज. आहा,
छान वाटतंय ना? हो. म्हणजे त्याला दाबून दाबून जितकं भरता येईल तितकं भरूया. बर. मला नेहमी वाटतं कुठलाही पदार्थ ना त्याला दाद देणारी माणसं असतील तर करणाऱ्याला केवढा आनंद होतो. खरंय, अगदी खरंय. जो चवीने खाऊ शकतो ना त्या व्यक्तीकरता जेवण करण्यात पण मजा येते. माझं कितीदा असं झालंय, मी कुठल्या रेस्टॉरंटमध्ये वगैरे गेले हा. तर मी गाठते तिथल्या शेफना आणि त्यांना सांगते की मला ही डिश आवडली. करेक्ट. म्हणजे करण्याला किती छान वाटतं. आणि मी नाही आवडली तर तेवढं ओरडून सांगत नाही, नाही आवडली, नाही आवडली. वन ऑफ द डेज त्यांचं कधी म्हणजे कधी. आपण घरी पण कधी कधी आपलं पुढे मागे होतं की. हो खरंय. तर तू आम्हाला रिकॅप दे, आपल्या सारणामध्ये काय काय होतं. आधी तूप, करेक्ट. मग खोबरं, करेक्ट. गूळ, जायफळ, करेक्ट. केशर, वेलदोडा नाही घातला. वेलची ना पावडर मी वरून थोडीशी ऍड करणार आहे. बर. एक कणभर मीठ होतं बरं का, विसरू नका. येस येस येस. आणि चारोळी. येस. आता तुम्ही सांगा, तुम्ही चारोळी म्हणता का चारोळी म्हणता? तर हे ना अशा गोष्टीचा प्रश्न मला नेहमी पडतो. पण आपण म्हणायचं, कारण प्रत्येकाचा प्रदेश, प्रत्येकाची बोली वेगवेगळी असते ना. आणि ना मला एक नेहमी प्रश्न पडतो, चकली की चकली? चकली. च. आणि अजून एक शब्द म्हणजे चटणी की चटणी. कारण आपण जरा दक्षिण भारतात गेलो हा. की तिथे तर चटणी, चटणी. आणि आपल्याला चटणी म्हणायची सवय असते. करेक्ट. पण मला चकली चकली हा प्रश्न नेहमी पडतो. पण आता आपण खूप रिलॅक्स झालोय. चला पुढचं करूया काम. येस. चला. सो आता ना एक चांगला जाड बेसचा पॅन घ्यायचा. नॉनस्टिक असला तर प्रेफरेबली, अदरवाईज बिडाचा घेतला तरीही चालेल. आपली केळी इथे भरून झालेली आहेत. थोडंसं तूप. ओके. गॅस चालू आहे ना? हो चालू आहे चालू आहे. आणि मगाशी मी तुला म्हटलं ना की मी केळी धुवून घेतलेत कारण सालांचा वापर देखील करायचा आहे. हो. आज म्हणजे खूपच गोष्टी मला पहिल्यांदा कळत आहेत की सालं आपल्या कृतीमध्ये येणार आहे, ते मला माहित नव्हतं. ओके. आता ही भरून ठेवलेली केळी ह्याच्यावरती आपण सेट करूया. अरे, केळीच्या पानावर सगळं आपण वाढतो किंवा पान तयार करतो ते माहितीये, किंवा केळीच्या पानात काय काय करतात पात. म्हणजे अगदी फिश पण स्टीम हो. केलं जातं त्याच्यामध्ये. पण केळीच्या सालामध्ये काही होऊ शकतं. त्याच्यावरती आता थोडीशी वेलची स्प्रिंकल करतेस का तू? माझा हात ओला आहे. मी चावळ्या खाण्यातनं बाहेर येते. वा वा. आता ना मी अगदी थोडंसं याच्यावरती दूध टाकतोय. ओके. फक्त ना त्याला थोडा मॉइश्चर यायला आणि त्याची स्टीम होण्याकरता. खालनं वाफ छान येईल त्याची. नंतर हवं तर आणखी टाकू आपण. ओके. त्याचबरोबर आणखी थोडं तूप तूप चालेल. आहे ना. मज्जा येते तूप घातलं की. मला ना लास्ट टाइम तू बोललेलीस ते फार आवडलेलं. तू बोलली की मी जेव्हा तूप खाते ना तेव्हा मला जरा कमी गिल्टी फील होतं. म्हणजे फार आवडलेलं वाक्य. आता ह्याला शिजवायच्या अगोदर एक छोटंसं काम. मला असं वाटतंय सत्यजित की तू उत्तम शेफ आहेस, पण याचाच अर्थ तुला खूप चांगली ठिकाणं आणि दुकानं माहिती असणार. हा. या सगळ्या वस्तू कुठे कुठे Correct, मिळतात, कुठे correct. चांगल्या मिळतात. हो ना. आता ना ह्याच्यावरती आपण हे पान ठेवतोय फक्त ह्याच कारणाकरता का आपण जेव्हा ह्याला झाकू तेव्हाची जी स्टीम होईल ती आपल्याला परत केळ्यात जायला नको आहे. आणि मग त्यांनी ती लेचीपिची होऊ शकते. बरोबर. आता एक 10 ते 12 मिनिटं दॅट्स इट. आणि भरलेली केळी तयार. ओहो. बघूया हो हो. आपली भरलेली केळी होत आहेत की नाही, झाली की नाही. मस्त वास वास आलाय. बघ घमघमाट. आपण टेस्ट करूया का? ओ येस. ऑलमोस्ट झालेलीच आहेत आपली. आणि हे बघ खाली ती आपण केळीची सालं सगळी ठेवलेली होती त्यामुळे त्याचा पण एक स्वतःचा सुगंध येतोय, खरंय. त्याची पण चव येते. आणि आय थिंक आपली भरलेली केळी तयार आहेत. आता फारच मस्त. करूया सर्व. तयार. हे कशाबरोबर खातात सत्यजित? हे कशाबरोबर? हे ऑन इट्स ओन. ह्याला काही वेगळं काहीच लागत नाही. म्हणजे पुरी, नाही पोळी, तसं काहीच नाही. म्हणजे खरी खरी गोडाची डिश आहे. करेक्ट.
आणि ना हे खाली ते ठेवल्यामुळे ते थोडासा गुळ कॅरमलाइज होतो, त्याचा एक प्लेझेंट थोडासा कडवटपणा येतो. हे सगळ्या गोष्टी ना खूप जबरदस्त लागतात. आणि तू सांगितल्याप्रमाणे 7 केळी केलेली आहेत. आता आमचे टीम मेंबर्स मला रागवणार आहेत कमी पडलं तर. तुम्ही नीट 1 डझन घ्या केळी. ते खरंच छान. तुझं करणंही इतकं निगुतीनी आहे सत्यजित. ओके, तुला मला निगुतीचा अर्थ सांगायला लागणार आहे. निगुतीनी म्हणजे ना काटेकोरपणापेक्षा त्याच्यामध्ये जास्त एक काळजी असते, थोडीशी माया असते. म्हणजे नीट करणं सगळं व्यवस्थित. थोडं मेटिक्युलसली. अगदी. चला, आय थिंक आपली भरलेली केळी तयार आहेत. ह्याला काही वेगळ्या गार्निशची गरज नाही, काही नाही. पण थांब ना, हे करतो मी, तुला आधी चाखायला देतो ना भरलं केळं. माझ्या मनात असं आलं की ते आपण प्रेझेंट करणार. त्याचं छान पाटीवर लिहिलेलं नाव बघायला मला इतकं आवडतं. आणि बरं, हे गरम असेल हा, सांभाळून. थँक्यू. हे खाण्याचं कसं आहे, म्हणजे हे नंतर फ्रीजमध्ये ठेवायचं का असं काही नसतं? फ्रीजमध्ये ठेवलेलं बरं, पण हे जसं थोडंसं जर का शिळं होईल ना, ते आणखी छान लागेल. मुरेल. जरा गरम आहे, 1 मिनिट. पण ह्याला वेगळ्या गार्निशची गरज नाही, काही नाही. कारण स्वतःमध्येच म्हणजे ना त्याच्या साधेपणामध्येच त्याचं सौंदर्य आहे. म्हणजे केळ्याचं ते वैशिष्ट्यच आहे की Correct. त्याला काही लागत नाही डेकोरेशन Correct. बाकीचं. सॉरी, गरम आहे हो. खूप गरम आहे, सांभाळून. जीभ भाजून घ्यायला नको. तुमची कधी जीभ भाजली आहे का? आम्हाला कमेंटमध्ये सांगा. कारण आपण काहीतरी करायला जातो, टेस्ट करायला जातो, खायला जातो आणि जीभच भाजते आणि नंतर आपला मूड जातो. तुमचा गेलाय कधी? Correct. प्लीज आम्हाला कळवा. म्हणजे ना नंतर खाण्यात सगळा रस संपतो. आणि त्याच्यानंतर ते 2 दिवस फार वाईट जातात. भरलेली केळी तुम्ही देखील घरी करत असाल, तुमच्याकडे काही वेगळं आहे का सोनालीला आवडलेलं आहे बहुतेक? ते तुम्ही सत्यजितला सांगा. तोपर्यंत मी भरलेली केळी खात राहणार. अप्रतिम. चांगलं झालं. चलो गुड. चलो खूप शाब्बास की. चलो गुड. तुम्ही देखील तुमच्या घरी करा आणि हा नारळी पौर्णिमेला नारळी भात नंतर करा. आधी भरलेली केळी करा आणि आम्हाला नक्की कळवा तुम्हाला आवडली की नाही. नक्की करून बघा, फार छान आहेत. फुल मार्क्स. खूपच मस्त. चलो, फॅन्टॅस्टिक.